नमस्कार मित्रांनो, तर मला खूप महत्त्वाचं बोलायचं शेतकऱ्याविषयी. हे मला बोलावं लागलं काय शेतकऱ्याचा आहे ना मान सन्मान कुणी जाणीव राखीत नाही, कुणी जाण ठेवीत नाही शेतकऱ्याची. कारण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याचीच कुणी मर्यादा ओलांडून जाते. म्हणजे शेतकऱ्या खूप अन्याय करू राहिलेत. ह्याच्यामुळं बोलावंच लागेल ही गोष्ट मला. कारण माझा एक माणसासंग परिचय झाला. कारण तो नोकरी करत होता बाहेर. त्याला विचारलं मी काही गोष्टी शेतकऱ्याबद्दल. तो एक गोष्ट म्हणला, शेतकरी पैशासाठी करतोय, आम्ही बी पैशासाठी करतोय. एक समान आहे शेतकरी आणि आम्ही सगळे पैशासाठीच करतात. मी त्याला एक प्रश्न विचारला, मला सांग, तुझं जर 2-3 महिने पगार नाही आला तर तू काय करशील? त्यांनी मला एक उत्तर दिलं. तो म्हणला, मी ना कर्ज काढीन. ठीक आहे म्हणलं. जर 2-3 महिने पुन्हा जर पगार नाही आला तर तो म्हणला, त्या नोकरीवर लात मारून दुसरी नोकरी करीन. जर शेतकऱ्यांनी लात मारून असं केलं तर मग तिचं ठोबड बंद पडलं. अरे म्हणलं, मग कुठं शेतकऱ्याचं आणि नोकरदाराचं एक समान आहे? जो शेतकरी दरवर्षी माल पिकवतो, आता भाव येईन मग भाव येईन, ह्या बारचीनी भाव येईन, आता येईन मग येईन. तो माल लावल्याच्या नंतर तो ह्याचा विचार करतो, पुन्हा ह्याचं व्याव होतं त्याला. ह्यो माल लावल्याच नंतर ह्यो खराब होईन, ह्याचं टेन्शन, पुन्हा फवारण्या, तरी तो लावत राहतो. आणि लावल्याच्या नंतर माल काढल्याच्या नंतर गोडाऊनमध्ये टाकल्याच्या नंतर भाव यायची वाट बघतो. आता येईन मग येईन भाव. तर त्याला भ्याव वाटतं, माल जर खराब झाला तर 1 रुपया नाही सगळं बरबाद होईल. त्यामुळे तो घालून टाकतो दान दुप्पट. जो घेतो का शेतकऱ्याकडून आयता माल, तो भार खाऊ दान दुप्पट कमी तो पैसे. आणि शेतकऱ्याच्या जो शेतकऱ्यावर अन्याय होऊ राहिला, सरकारला विनंती, सरकार भाड खावे, हे हुकुमशाही करू राहिले शेतकऱ्यावर. शेतकरी जर नसला ना तर हे जग बुडन. मला एकच सांगायचंय, शेतकरी सोन्यासारखा माल पिकवतो आणि त्याच्या चांदीचा भाव होतो. लाजा वाटून द्या. सरकारला एकच विनंती, हात जोडून थोडा लाजा ठेवा, लाजा वाटून द्या, शेतकऱ्याचा विचार करा, हेच सांगायची. गैनीनाथ फाईट. सगळे शेतकरी बांधव हे सरकारापर्यंत गेलंच पाहिजे आणि वातावरण ह्या दुनियात शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे एकदम टाईट.